नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता नववीमध्ये भूगोलच्या पुस्तकातील 8वं प्रकरण जे आहे अर्थशास्त्राशी परिचय या प्रकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत। आता अर्थ म्हणजे काय? अर्थ याचा अर्थ पैसा। अर्थ म्हणजे पैसा, शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय तर पैशाचं शास्त्र। मग त्या शास्त्र याची व्याख्या अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारची केलेली असली तरी त्याचा अर्थ मात्र एकच निघतो। आता ॲडम स्मिथ याची व्याख्या जी आहे, संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र। संपत्तीचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशी व्याख्या ॲडम स्मिथ याने केलेली आहे। ॲडम स्मिथ 1776 मध्ये ही व्याख्या केलेली आहे। कोणी या शास्त्राला कल्याणाचे शास्त्र, काही विचारवंत कल्याणाचे शास्त्र असंही म्हणतात। काही विचारवंत उत्पन्नाचे व प्रगतीचे शास्त्र, उत्पन्नाचे व प्रगतीचे शास्त्र असंही म्हणतात। म्हणजे पैसा नेमकी जो आहे त्या पैशाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, काय वेळ असेल, कोणत्या पद्धतीने खर्च करायचे। कारण पैसा जितका महत्वाचा आहे तितकी वेळ सुद्धा महत्वाची आहे। काळ, वेळ, साधने यांचा सगळं अभ्यास जो आहे तो अर्थशास्त्रामध्ये येतो। एखाद्या देशाचा विकास हा कोणत्या घटकावरती अवलंबून असतो तर ते म्हणजे अर्थशास्त्र। आणि ते अर्थशास्त्र कशावरती अवलंबून असतं तर त्या देशामधील अशा प्रकारची असणारी भौगोलिक परिस्थिती, मानव वस्ती, म्हणजे अनेक प्रकारचे त्याला कारणे जे आहेत की त्याला कारणीभूत ठरू शकतात। म्हणजे तिथलं साक्षरता प्रमाण कशा पद्धतीचं आहे, तेथील समाज कशा प्रकारचं आपलं जीवन जगतो, सांस्कृतिक ठेवा काय, हे सगळं त्या ठिकाणी त्या राष्ट्राचा विकास करण्यासाठी हे घटक कारणीभूत ठरतात। कारण आपल्याकडे इथे लक्षात घ्यायचे की आपल्याकडे म्हणजे आपल्या देशामध्ये लोकसंख्या त्याला एक कारणीभूत आहे, भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपला जर विकास साधून घ्यायचा असेल तर आपण व्यवस्थापन आणि नियोजन करणं गरजेचं आहे। व्यवस्थापन करणं गरजेचं आहे किंवा नियोजन करणं गरजेचं आहे। नियोजन, कारण नियोजन नसेल तर येणारी वेळ जी आहे ती निघून जाते। त्या वेळेचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे। त्याचा जर उपयोग करून घेतला नाही तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। म्हणून व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। म्हणून अनेक विचारवंतांनी संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, कल्याणाचं शास्त्र, प्रगतीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं का म्हटलं त्याला कारण तेच आहे। तर या ठिकाणी प्रत्येक देशामध्ये प्रत्येकाची अर्थव्यवस्था वेगळी जरी असेल तरी त्या ठिकाणी कार्य मात्र एकच असतं। म्हणून अशा आपल्या असणाऱ्या अर्थशास्त्राविषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। आणि का करून घ्यायची, त्याला कारण काय? कारण आपल्याकडं
विकसित राष्ट्र, विकसनशील, हे 3 लक्षात घ्यायचे. विकसित राष्ट्र, विकसित देश, नंतर आहे दुसरा विकसनशील, नंतर आहे अविकसित, तिसरं. हे 3 प्रकारचे देश आपल्याकडे आज आहेत. आता या ठिकाणी विकसित देशामध्ये आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारचं सुख समृद्धी असते, परंतु विकसनशील देश काय करतो, त्या मार्गावरती विकसित राष्ट्रांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. कारण काय लक्षात घ्यायचं इथे आपण, कारण आपल्या गरजा ज्या आहेत, आपल्याला उदाहरण बघायचे, गरजा आणि साधने हे 2 घटक आहेत. आपल्याकडं गरजा या अमर्याद आहेत, अमर्याद, कधी न संपणाऱ्या, आणि साधने मर्यादित आहेत. मर्यादित साधन सामुग्री, या मर्यादित साधन सामुग्रीवरती अमर्याद साधने ज्या आहेत, अमर्याद गरजा ज्या आहेत, त्या आपल्याला जर भागवायच्या असतील तर आपल्याला साधनांतील काय केलं पाहिजे, व्यवस्थापन केलं पाहिजे, व्यवस्थापन केलं पाहिजे. व्यवस्थापन केलं नाही तर त्या ठिकाणी आपला अर्थसंकल्प बिघडतो. ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचं व्यवस्थापन असतं, पैशाचं, प्रत्येकाचं कुटुंबामध्ये व्यवस्थापन असलंच पाहिजे, ते असतं. त्या प्रकारचं एखाद्या राज्याचं, एखाद्या प्रदेशाचं, एखाद्या देशाचं आणि एखाद्या म्हणजे पूर्ण जगाचं एक व्यवस्थापन असतं. अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. हे आज नाही, इसवी सन पूर्व चाणक्याने सुद्धा त्यावेळेस चंद्रगुप्ताची म्हणजे राज्य व्यवस्था होती, त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा चाणक्याने इसवी सन पूर्वमध्ये अर्थशास्त्राविषयी आणि राजकीय शास्त्राविषयी लिखाण केलेलं आहे. म्हणजे प्राचीन काळापासून अशा प्रकारची असणारी अर्थव्यवस्था आहे. ती अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे हे महत्वाचे. पण आपल्याला आपल्या देशामध्ये, आपला देश विकसनशील देश म्हणून आपली गणना केली जाते. विकसित नाही, विकसित आणि अविकसित नाही, विकसनशील म्हणजे आम्ही काय, विकसनशील म्हणजे काय, तर आपण प्रगतीच्या मार्गावरती आहे. ज्या पद्धतीने विकसित राष्ट्रांनी प्रगती केलेली आहे त्या पद्धतीने आपण प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आपल्याकडे काय प्रश्न आहेत, लोकसंख्या, लोकसंख्या ही जास्त आहे. लोकसंख्येचं प्रमाण, लोकसंख्येची घनता, लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता याच्यामध्ये फरक आहे. कारण काही राज्यामध्ये लोकसंख्या ही जास्त आहे, परंतु काही राज्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. म्हणजे कमी भूप्रदेशामध्ये जितकी लोकसंख्या पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक पटीने लोकसंख्या असणं म्हणजे लोकसंख्येची घनता होय. तर अशा प्रकारची या लोकसंख्येला ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवणे आज आपल्या देशामध्ये काही लोकांना शक्य होत नाही. त्याला अनेक कारण आहेत. मग अशा असणाऱ्या गरजा कशा आहेत, न संपणारी. एक गोष्ट जर पूर्ण केली तर दुसरी गोष्ट तयार होते, दुसरी गरज तयार होते. अशा प्रकारचे चक्र आहे, हे चक्र न संपणारे आहे. या गरजा ज्या आहेत त्या न संपणाऱ्या आहेत. म्हणून या न संपणाऱ्या गरजा ज्या आहेत याचं व्यवस्थापन कसं काय पद्धतीने केलं पाहिजे, तर आवश्यक गरजा कोणत्या, आपल्याला जर व्यवस्थापन करायचं असेल आम्ही काय करतो, आवश्यक गरजा कोणत्या, आवश्यक गरजा त्या पहिल्यांदा आपण पूर्ण केल्या पाहिजेत. अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारा शिक्षण या आवश्यक गरजा आहेत त्या आपण पूर्ण केलेच पाहिजेत. इतर जे गोष्टी ज्या आहेत, अनावश्यक गरजा ज्या आहेत त्याला आपण तिलांजली किंवा आपण त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये नंतर पूर्ण करू शकतो. कदाचित झाल्याच पाहिजे असं भाग नाही. आपल्याला इथे व्यवस्थापनाचा आणि नियोजनाचा एक तक्ता देण्यात आलेला आहे. कारण आपल्याकडं
गरजा या कशा आहेत? अमर्यादित गरजा आहेत. आणि साधने कशी आहेत? मर्यादित साधनं आहेत. मग मर्यादित साधनातून अमर्यादित गरजा आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर व्यवस्थापन महत्वाचं आहे. व्यवस्थापन महत्वाचं आहे. त्याने नियोजन करणं गरजेचं आहे. जसं आपण अभ्यासाचं नियोजन करतो, किती तास अभ्यास केला पाहिजे. आम्हाला जर बोर्डाच्या परीक्षेमध्ये असं टक्केवारी मिळवायची असेल तर आपण ज्या पद्धतीनं अभ्यासाचं नियोजन करतो, वेळेचं नियोजन करतो, तसंच आपण पैशाचं नियोजन सुद्धा केलं पाहिजे. कारण ते करणं गरजेचं आहे. तर आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर नियोजन करणं गरजेचं आहे. पैसा आलेला आहे मग कसाही आपण त्याचं उधळपट्टी करता कामा नये. भविष्यासाठी अनेक देश, भविष्यासाठी अनेक प्रकारचं अन्नधान्य, अनेक प्रकारचा पैसा ठेवावा लागतो. कारण पुढची परिस्थिती कशी येईल हे सांगू शकत नाही. मग ती नैसर्गिक परिस्थिती असेल, मानवनिर्मित असेल, अशा अनेक प्रकारच्या आपत्ती असतात. त्या आपत्त्यांना सामोरं जायचं असेल तर आपल्याकडं काहीतरी ठेवा पाहिजे. त्याचं आपण संचयन केलं पाहिजे की भविष्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारचं याचं नियोजन आपण केलं पाहिजे. पुढे घ्या जरा, एक मिनिट. तर अशा प्रकारचं अर्थशास्त्राचं नियोजन करताना आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, नियोजन दिलेलं आहे की तपशील आणि अंदाजे खर्च. बघा, हा तक्ता आपल्याला पुस्तकात दिलेला आहे. तपशील आहे आणि अंदाजे खर्च आहे. खर्च हे कोणत्या गोष्टी इथं तुम्हाला जो नमुना देण्यात आलेला आहे व्यवस्थापनाचा, तर आपण या ठिकाणी कशा पद्धतीने खर्च करतो. एखाद्या व्यक्तीला 20,000 रुपये जर पगार असेल तर त्याने त्या 20,000च्या पगारामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी, सर्व गरजा या पूर्ण कशा पद्धतीने करता येतील हे बघितलं पाहिजे. म्हणून 20,000 पगार असेल तर त्या 20,000 रुपयाचं आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. म्हणून रोजच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते बघा. जर पुढे घ्या. हॅलो, आवश्यक गरजा कोणकोणत्या बघायचे देण्यात आलेल्या आहेत. आता रोजचा आहार आणि नाश्ता, जेवण इत्यादी मिळून म्हणजे आपल्याला हा खर्च जो आहे, हा खर्च महिन्याभराचा आहे. म्हणजे 600 रुपये जेवण वगैरे जे आहे, जेवण असेल म्हणजे आहार संबंधित नाश्ता असेल, अशा प्रकारचा खर्च जो आहे हा 6,000 रुपये देण्यात आलेला आहे. दुसरे पोशाख म्हणजे ड्रेस, पोशाखाचा आहे 2,000 रुपये. पोशाख 2,000 रुपये. नंतर देण्यात आलेला आहे शालेय साहित्य विकत घेणे 500 रुपये. शालेय साहित्य 500 रुपये. आणि नंतर आहे वैद्यकीय खर्च 450. डॉक्टरचा खर्च, वैद्यकीय खर्च 450. नंतरचं आहे मनोरंजनासाठी 500. म्हणजे सिनेमा बघण्यासाठी वगैरे आपण जातो, मनोरंजन 500 रुपये. नंतरचा खर्च देण्यात आलेला आहे मोबाईल देयक 1,000 रुपये. मोबाईल रिचार्ज वगैरे मारतो आपण, मोबाईल देयक 1,000 रुपये. नंतरचं आहे फळे भाजी वगैरे इत्यादी विकत घेणे 1,000 रुपये. फळे वगैरे, फ्रुट्स 1,000 रुपये. नंतरचं आहे सार्वजनिक प्रवास खर्च, बस रेल्वे खर्च, प्रवास
प्रवास खर्च तो देण्यात आलेला आहे आपल्याला 2600. नंतरचा आहे वीज देयक, लाईट बिल, वीज देयक, वीज देयक आहे 1500. पर्यटन आहे 4000. पर्यटन फिरणे, पर्यटन 4000 रुपये. आणि शेवटचं आहे बँकेचा हप्ता, लोन वगैरे काढले असेल त्याचा हप्ता 4000 रुपये, 3000 रुपये. तर अशा प्रकारचं ही टोटल जे आहे ती टोटल 22,550. 22,550. आता इथे लक्षात घ्या, हा तक्ता जो आहे, हा तक्ता काय बोलतो आपल्याला, त्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला 20,000 पगार आहे, या पगाराच्या तुलनेने खर्च कसा आहे, जास्त आहे. 2,550 इतका हा वाढीव खर्च झालेला आहे. वाढीव खर्च म्हणजे आपण काय केलंय, असलेल्या पैशाचा विनियोग करताना योग्य प्रकारचा केलेला नाही, त्याचं व्यवस्थापन केलं नसल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 20,000 पगार आहे आणि 22,550 रुपये तुमचं खर्च झालेले आहेत. मग या ठिकाणी आवश्यक गरजा काय? आता या गरजामध्ये तुम्हाला आवश्यक गरजा कोणत्या आहेत, अनावश्यक गरजा कोणत्या आहेत, या जर तुम्ही काढून टाकल्या तर तुम्हाला या ठिकाणी बचत दिसणार आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, जेवण नाश्ता 6,000 बरोबर आहे, पोशाख पण बरोबर आहे, शाळेय साहित्य बरोबर आहे, वैद्यकीय खर्च बरोबर आहे. नंतर देण्यात आलेलं आहे मनोरंजन. मनोरंजन आपण किती केलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं. इथं आपण काटकसर करू शकतो, इथे आपण काटकसर करू शकतो. तसं 500 रुपये मनोरंजनाचे दिलेले आहे. इथे आपण एखाद्या महिन्यामध्ये जायचं नाही की प्रत्येक महिन्यामध्ये मनोरंजनासाठी सिनेमा बघितलंच पाहिजेत, अशाचा भाग काही नाही. म्हणजे तितकं आम्ही 500 रुपये वाचू शकतो. दुसरं आहे मोबाईल देयक आहे. मोबाईल देयक 1000 रुपये आहे. इथे सुद्धा आपण काटकसर करू शकतो. फळे वगैरे इथे काटकसर. प्रवास खर्च 2600 रुपये, म्हणजे कारण नसताना फिरणं हे बरोबर नाही. वीज देयक हा भरलाच पाहिजे. पर्यटनावरती आम्ही 4000 रुपये खर्च केलेले आहेत. आणि बँकेचा हप्ता, घराबी कुठलाचा हप्ता असेल तर आपण परतफेड केलाच पाहिजे. परंतु प्रवास, पर्यटन आहे, पर्यटन प्रवास जो आपण करतो तो कमी केला किंवा एखाद्या महिन्यात कुठे गेलोच नाही तर आपले 4000 वाचू शकतात. म्हणजे आपलं लक्षात घ्यायचे, जर आपण हे 4000 रुपये, नंतर आहे मनोरंजनाचा 1000 रुपये, मोबाईल देयकाचं 1000 रुपये, असे 6000 रुपये आणि फळे वगैरे ज्याच्यावरती होणारा खर्च, हा जो खर्च आहे अनावश्यक खर्च आहे. अनावश्यक खर्च आहे. मग तो अनावश्यक खर्च जर आम्ही काढलं 1000 रुपये, 1000 रुपये आणि 4000 रुपये, जवळजवळ 6000 रुपये आपल्याला बचत करता येते जर आम्ही नियोजन केलं तर. म्हणजे आपल्याला सर्व काही खर्च करून आपले 4000 ते 5000 रुपये बॅलन्स किंवा राहू शकतात जर आपण व्यवस्थापन केलं तर. म्हणजे आम्ही त्या गोष्टींना किती महत्त्व दिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून पैसा जो अर्थशास्त्र आहे, आता देशाचा राज्यकारभार करताना अर्थसंकल्प जेव्हा घोषित केला जातो तेव्हा त्या ठिकाणी त्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला नागरिकांना कशा पद्धतीने पैसा द्यायचा आहे, योजना कोणकोणत्या प्रकारची योजना या आखल्या जातात. योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पैसा पुरवण्याचं काम सरकार करतं. कोणत्या या ठिकाणी आपल्याला बदल करायचा असेल, जे अनेक प्रकारचं दळणवळण व्यवस्था असेल त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर किती पैसा गुंतवावा लागेल, तशा प्रकारचं सरकार नियोजन करतं. त्याला अर्थशास्त्र म्हणतो, नियोजन करतं. आहे पैसा मग कशाही प्रकारचं
वाटप करायचं नाही की द्यायचं नाही, पुढच्या भविष्यासाठी सुद्धा विचार करायचा आहे, हे लक्षात घ्या. आता आपल्याला माहिती आहे आताची परिस्थिती, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने तळागाळातील लोकांना सुद्धा अनेक प्रकारच्या वस्तूंचं वाटप केलं गेलं. याचा सांगायचा उद्देश काय आहे की त्या साधनांचं, त्या अन्नधान्याचं, त्या वस्तूंचा साठा अनेक वर्षापासून केला होता म्हणून तो आपल्याला देता आला. मग आपण काय केलं पाहिजे की आपण जे करतो, जो पैसा आपण आहे तो पैसा खर्च करताना व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. भविष्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल त्यासाठी आपण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. म्हणून हा तक्ता अतिशय महत्वाचा आहे. हा तक्ता अतिशय महत्वाचा आहे. 22,550 रुपये खर्च आहे, पगार त्याला 20,000 रुपये. तर त्याला आपल्याला बचत करायची असेल तर अनावश्यक गरजा ज्या आहेत, अनावश्यक गरजांना आपण काय केलं पाहिजे, थोडंसं मर्यादा घातल्या पाहिजेत की त्याच्यातून आपल्याला बचत करता येऊ शकते. मी म्हटलेलं आहे पर्यटन असेल, नंतर शासकीय प्रवास खर्च असेल, नंतर मोबाईल देयक असेल, फळे भाजी इत्यादी ज्या असेल याच्यावरती आपण मर्यादा घातल्या पाहिजे. खर्च करण्यासाठी मर्यादा घातल्या पाहिजे. आवश्यक गरजा कोणत्या आहेत त्या आवश्यक गरजा त्या आपण पूर्ण केल्याच पाहिजेत. आवश्यक गरजा त्या तर पाहिजेतच. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला अर्थसंकल्प, अर्थशास्त्रची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आता हा अर्थशास्त्र हा जो शब्द जो आहे, अर्थशास्त्र शब्द हा अर्थशास्त्र ओइकोनॉमिया हा आला कुठून शब्द अर्थशास्त्र? अर्थशास्त्र हा शब्द ग्रीक शब्द आहे. ओ ई को नो मी या ग्रीक शब्दापासून, ग्रीक शब्द आहे ओ इकोनॉमिया, या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्राची संज्ञा पुढे आला. म्हणजे काय, कुटुंब व्यवस्थापन. आपण जे बघितलेला तक्ता बघितलेला होता त्यामध्ये कौटुंबिक व्यवस्थापन हा त्याच्यामध्ये मोडत होता. पण ज्या पद्धतीने कुटुंब व्यवस्थापन असतं तशा प्रकारचं देशाचं सुद्धा काय असतं, व्यवस्थापन असतं, पैशाचं व्यवस्थापन. म्हणून कुटुंब व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे. कारण अर्थ आणि पैसा असल्याशिवाय कुटुंब आपण चालू शकत नाही. म्हणून कुटुंबाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, पैशाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हे एकमेकाशी साम्य अशा प्रकारचं असणाऱ्या घटना आहेत. ओकिनोमिया म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन असं त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारचं या ठिकाणी, कारण आपल्याला वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने, बघा आता अनेक गरजा आपण पूर्ण करत असताना वेळ, पैसा, श्रम आणि पुढचं आहे भूमी आणि साधने, भूमी आणि पाचवे साधने, यांचं आपल्याला काय पाहिजे, नियोजन करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये या गोष्टींना अत्यंत महत्व आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने. आणि अर्थशास्त्रामुळे याचं महत्व कळतो. पैसा आहे, वेळ आहे, श्रम. कारण ज्या ठिकाणी आपल्याला कष्ट करायचे आहेत ते कष्ट करताना कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे महत्वाचे. कारण आपल्याला या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती कशी आहे आणि भौगोलिक परिस्थिती असताना आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने श्रम, समाज, नागरिक, कामगार करतात हे तितकंच महत्वाचं आहे. मग असणाऱ्या वेळेचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता, पैसा कशा पद्धतीने वापरता, भूमीचा उपयोग आणि तुमच्याकडे असणारी साधने यांचा तुम्ही कशा प्रकारचं या ठिकाणी व्यवस्थापन करता, नियोजन करता, त्यावर सर्व गोष्टी अर्थशास्त्रामुळे समजतं. कारण विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात
याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. कारण वेळ, पैसा, श्रम, भूमी, साधने हे प्रभावी साधनं आहेत आणि हे आपल्याला अर्थशास्त्रामुळे कळतं. आणि कारण का अमर्यादित गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या असेल तर वेळेचं भान ठेवलं पाहिजे, पैशाचं योग्य प्रकारचं नियोजन केलं पाहिजे, योग्य प्रकारचं काम केलं पाहिजे आणि असणारे भूमी, भौगोलिक परिस्थिती, तेथील असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीचा आपण योग्य वापर करून घेतला पाहिजे. आणि जी आपली साधनं आहेत त्या साधनं म्हणून या ठिकाणी अर्थशास्त्र हे सगळ्या गोष्टीला महत्त्व आपल्या अर्थशास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे. कारण अमर्यादित गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर काय केलं पाहिजे, नियोजन करणं गरजेचं आहे. कारण साधने आपल्याकडं दुर्मिळ आहेत, पर्यायी आहेत, त्यांचा मेल आपण घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मेल घालण्याच्या प्रयत्नालाच इथे अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. मानवाने आपल्याला जे काही आपल्या डोळ्यासमोर जे साधनं आहेत त्या साधनांचा आम्ही योग्य प्रकारे वापर केला पाहिजे, त्याचं योग्य प्रकारचं व्यवस्थापन केलं पाहिजे. म्हणून असं व्यवस्थापन करणं म्हणजे अर्थशास्त्र होय. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावाचं असतं, शहराचं असतं, राज्याचं आणि देशाचं, नंतर जगाचं. तर आपण कुटुंबामध्ये जर आपण अर्थव्यवस्थापन केलं, कुटुंब असेल, कुटुंब नंतर कुटुंबाचं व्यवस्थापन जे असेल, कुटुंबाचं व्यवस्थापन असे आर्थिक व्यवस्थापन जर आपण केलं तर कशा पद्धतीने करतो याचं नियोजन केल्यानंतर आपल्याला इतर असणारा भूप्रदेश जो आहे, राज्य असतील, गाव असेल, कुटुंबाचं व्यवस्थापन, गावाचं व्यवस्थापन, एखाद्या राज्याचं व्यवस्थापन, एखाद्या देशाचं व्यवस्थापन आणि एखाद्या पूर्ण जगाचं व्यवस्थापन, हे जे घटक जे आहेत ते अतिशय महत्वाचे. शहर, गाव, शहर आर्थिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आर्थिक व्यवस्थापन, कारण इथून सुरुवात होते, कुटुंबापासून सुरुवात होते. आम्ही कुटुंबामध्ये कशा प्रकारचं पैशाचं नियोजन करतो, कशा प्रकारचं व्यवस्थापन करतो. आम्हाला कुटुंबामध्ये जर व्यवस्थापनाची सवय लागली तर निश्चितपणे आपण इथे देशाचं, जगाच्या आर्थिक व्यवस्थापन निश्चितपणे चांगल्या प्रकारचं करू शकतो. आम्हाला जर कुटुंबाचं व्यवस्थापन करता येत नसेल तर देशाचं, राज्याचं, गावाचं आणि जगाचं व्यवस्थापन आपल्याला करता येणार नाही. इथे पहिल्यांदा आपण अनेक प्रकारच्या राज्यसत्ता येऊन गेल्या, आपल्याला माहिती आहे. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती झाली. याला कारणीभूत काय, तर तेथील असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या साधनांचा योग्य प्रकारचा वापर न केल्यामुळं अनेक प्रकारचा आपल्याला चळवळी झालेल्या दिसलेल्या आहेत. हे आपला इतिहास आपल्याला आठवला पाहिजे. तर तशा म्हणून असणाऱ्या साधनांचा योग्य प्रकारचा वापर आपण करून घेतला पाहिजे, हे लक्षात घ्या. योग्य वेळ जी आहे ही आता असणारी वेळ ही पुन्हा येत असं नाही. मग तशा प्रकारचं आलेल्या वेळेचं तुम्ही योग्य प्रकारचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आलेल्या पैशाचं योग्य प्रकारचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तरच आपली प्रगती होऊ शकते, तरच आपल्या आवश्यक गरजा आपण पूर्ण करू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणून अर्थशास्त्र अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. म्हणून या प्रकारची अर्थव्यवस्था जी आहे हे पूर्णपणे अर्थशास्त्रात आपल्याला बघायला मिळते. म्हणून भौगोलिक दृष्ट्या विचार केला विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन लक्षात घ्यायचं. या तीन गोष्टी आणखी महत्वाच्या आहेत. आपण जेव्हा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये उत्पादित होणारा माल किती प्रकारचा आहे, किती प्रकारचे कारखाने आहेत, नंतर त्या कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या जे साधनं आहेत त्या साधनांचं कशा प्रकारचं वितरण होतं आणि वस्तू आणि सेवा यांचा उपभोग घेण्यासाठी कशा प्रकारचं बाजारपेठा, हे लक्षात घ्या. वितरण करण्यासाठी बाजारपेठा पाहिजेत. नसं उत्पादित झालेला माल कारखान्यामध्ये ठेवून आपली प्रगती होणार नाही. आर्थिक लाभ पाहिजे असेल तर ज्या पद्धतीने अनेक कारखान्यामध्ये अनेक वस्तूचं उत्पादन होतं ते उत्पादित झालेला माल
लोकांपर्यंत कसा पोचवायचा, त्या वस्तू असतील, सेवा असतील, लोकांपर्यंत, ग्राहकापर्यंत कशा पद्धतीने पोचवायच्या, त्यासाठी बाजारपेठ अतिशय महत्वाचं आहे. बाजारपेठ नंतर आपल्याला तो शब्द येणार आहे. आज जागतिक बाजारपेठ असं म्हणतो, जागतिकीकरण तो मुद्दा नंतर मी बोलून दाखवणारच आहे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी बाजारपेठ ही अतिशय महत्वाची आहे. कारण अनेक ठिकाणी, अनेक राज्यामध्ये, अनेक भूप्रदेशामध्ये भौगोलिक परिस्थिती सारख्या प्रकारची नाही. म्हणून प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये सारख्या स्वरूपाचं उत्पादन होत नाही, हे लक्षात घ्या. एखाद्या राज्यामध्ये तांदळाचं पीक निघत असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये किंवा दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यामध्ये गव्हाचं, ज्वारी, बाजरी, कडधान्य, ऊसाचं पीक या प्रकारचं पिकं घेतले जातात. त्याला कारण काय आहे? भौगोलिक परिस्थिती. आणि त्या भौगोलिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नियोजन केलं पाहिजे. आणि नियोजनाद्वारे आपण त्या ठिकाणी त्या भूमीमध्ये आपण पिकं घेतली पाहिजेत. आणि मोठ्या प्रकारचं या ठिकाणी आज भारत देशामध्ये विविध प्रकारचं पिकं ही घेतली जातात. म्हणून तर आम्ही दुसऱ्या देशांना सुद्धा निर्यात करतो, हे लक्षात घ्या. देशाची प्रगती झाली हे कशावरून सिद्ध होतं? तर आयात आणि निर्यात, हे लक्षात घ्या. दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. निर्यात, आयात आणि निर्यात या दोन गोष्टी आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या भूमीमध्ये, एखाद्या राज्यामध्ये विविध प्रकारचं जर अन्नधान्याची जर व्यवस्थितपणे तुम्ही पिकं काढून जर त्याची वाढ केली तर निश्चितपणे आपण त्या अन्नधान्याचा इतर देशाला आपण काय करू शकतो? निर्यात. एखाद्या देशाची प्रगती झाली हे कशावर अवलंबून आहे? तर निर्यातीवरून. आपण किती वस्तू, किती पिकं इतर देशांना निर्यात करतो हे त्याच्यावरती आपल्या देशाचा विकास झाला की नाही समजतं. काही देशामध्ये, म्हणजे काही देशामध्ये 50, 60, 70% आयात करावी लागते. सगळ्या गोष्टी इतर देशांकडनं मागवाव्या लागतात. तर आमच्याकडे त्या वस्तू नाहीत आणि त्या मागवाव्या लागतात. मग त्या देशाचा आपल्याला विकास झाला असं म्हणता येणार नाही. तर आम्ही आमच्या देशातला माल इतर देशामध्ये किती टक्के पाठवतो, आम्हाला इतर अर्थ आणि पैसा, परकीय चलन किती टक्के मिळतो याच्यावरती आपल्या देशाचा विकास अवलंबून असतो. म्हणून निर्यात, जसं निर्यात झाली पाहिजे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास अनेक उत्पादन, वितरण, वस्तू आणि सेवा यांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. अनेक प्रकारच्या विचारवंतांनी, अनेक प्रकारच्या लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा आणि हाव, माणसाची हाव काही क्षमत नाही, हाव म्हटलेला आहे, गरजाला हाव म्हणतो आपण, ती क्षमत नाही. एक गरजा पूर्ण झाली की दुसरी गरज लगेच पूर्ण दुसरी तयार होते. म्हणून हाव, अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेल घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. जागतिक स्तरावर अर्थशास्त्राचे 3 प्रकार आहेत. आता लक्षात घ्यायचे, आता या ठिकाणी तुम्हाला आपण हा प्रकार आपण जे नंतरच्या तासाला पण घेऊ. तर अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राच्या व्याख्या पण बघितलेल्या आहेत. आणि अर्थशास्त्र जर आपल्याला योग्य प्रकारचं जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. व्यवस्थापन आपल्याला योग्य प्रकारचं असेल, नियोजन योग्य प्रकारचं असेल तर निश्चितपणे आपलं अर्थशास्त्र, आपली प्रगती ही होऊ शकते. म्हणून प्रत्येक देशाने, प्रत्येक राज्याने, प्रत्येक अशा प्रकारचा असणाऱ्या गाव असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, इतकंच नाही तर कुटुंब असेल, त्या कुटुंबामध्ये आपल्या येणाऱ्या पैशाचं नियोजन केलं पाहिजे. पहिला तक्ता आपण त्याच्यावरती बघितलेला आहे. म्हणून नियोजन आणि व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला कुटुंब दिलेला आहे. कुटुंब असेल, गाव असेल, शहर असेल, राज्य असेल, देश असेल, जगात ही अर्थव्यवस्था ही कुटुंबापासून सुरू होते. लक्षात घ्यायचे, कुटुंबापासून ही सुरुवात होते. आणि म्हणून या ठिकाणी कुटुंबामध्ये कशा प्रकारच्या आवश्यक गरजा आहे, कारण आज आपल्या देशामध्ये
अनेक प्रकारचे असे कुटुंब आहेत की त्यांना आपल्या आवश्यक गरजा सुद्धा पूर्ण करता येत नाही आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, पैसा असं सुद्धा पैशाचं व्यवस्थापन नसल्यामुळं काही साधनांचा अपव्यय केला जातो, पैशाचा अपव्यय केला जातो. तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे आताची आपण परिस्थिती बघितली तर गरीब लोक गरीब होत चाललेले आहेत आणि श्रीमंत लोक श्रीमंत होत चाललेले आहेत. त्यांना पैशाची किंमत कळत नाही आणि ज्यांना पैशाची आवश्यकता आहे त्यांना तो मिळत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की दात आहे पण तिथे चणे नाही, चणे आहे तिथे दात नाही, अशा प्रकारची अवस्था आपल्याकडे काही ठिकाणी दिसून येते. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्था असलेल्या साधनांचा योग्य प्रकारचा वापर आम्ही केला पाहिजे, त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे, अशा प्रकारचं ॲडम स्मिथने केलेली व्याख्या आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या कौटिल्य अर्थशास्त्र म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी ग्रंथ त्यांनी लिहिला होता, एक देदीप्यमान ग्रंथ, आणि त्याच्यामध्ये ग्रंथात 25 प्रकरणे आणि 6000 श्लोक ते अर्थशास्त्र आणि राजकीय राजनीतीवरती त्याने तो आपल्याला ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ठिकाणी प्राध्यापक मार्शल यांनी एक व्याख्या केलेली आहे की मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. मानवी कल्याण, मानवाचं कल्याण कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे जर आम्ही ठाम जर बघितलं आणि त्याच्यानुसार काय होतं, पुढे त्या मानवाचा विकास होत जातो. कारण ते विकास होण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, व्यवस्थापन पाहिजे. असलेल्या साधनांचं असलेल्या पैशाचं आम्ही योग्य प्रकारचं व्यवस्थापन केलं पाहिजे, तरच आपल्या मानवाचा विकास होऊ शकतो, तरच आपल्या गावाचा, तरच आपल्या राज्याचा, शहराचा, देशाचा आणि जगाचा. तर अशा प्रकारचे अनेक घटक जे आहेत त्या अनेक घटकांचं आपण काय केलं पाहिजे, पहिल्यांदा नियोजन करणं गरजेचं आहे, व्यवस्थापन करणं गरजेचं. कारण अमर्यादित गरजा आहेत. आज अनेक देशामध्ये अमर्यादित गरजा आहेत, मर्यादित साधनं आहेत. तेव्हा त्याच्यातून आपल्याला वाट जर पुढे काढायची असेल तर आपण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. व्यवस्थापन नसेल तर आपली अशा प्रकारचा प्रवास जो आहे तो मात्र कुठेतरी खंडित झाल्याशिवाय राहणार नाही. तसं आपला शालेय जीवनामधील आपलं वेळ जो आहे तो आपण बघूनच काय केलं पाहिजे, अभ्यासाकडे बोललं पाहिजे. वेळेचा आपण त्या ठिकाणी सदुपयोग केला तर निश्चितपणे आपण परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला गुण मिळू शकतात. म्हणून व्यवस्थापन गरजेचे, अर्थव्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन. तर अशा प्रकारचे या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा जो परिचय, अर्थशास्त्राशी परिचय, या प्रकरणामध्ये आपण काय काय बघितलं, अर्थव्यवस्था म्हणजे काय, कोणकोणत्या विचारवंतांनी अर्थव्यवस्थेबद्दल विचार मांडलेले आहेत. आपण ॲडम स्मिथ बघितलं, संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, आणि प्राध्यापक मार्शल म्हणालेलं आहेत की मानवी कल्याणाचं शास्त्र अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. लिओनेल रॉबिन्स म्हणतो अमर्यादित गरजा पूर्ण करायच्या असतील तर आम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी मर्यादित साधनांचा योग्य प्रकारचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारचे अनेक विचारवंतांनी या ठिकाणी काय केलं, आपले विचार मांडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण एक पॅरेग्राफ बघितलेला आहे, कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे, कुटुंबाचं नियोजन कशा पद्धतीने, तो आपण सविस्तर बघितलेलं आहे. मग अनावश्यक गरजा आपण काय केल्या पाहिजेत, टाळल्या पाहिजेत. अनावश्यक गरजा आपण टाळल्या पाहिजेत, आवश्यक गरजा आपण पूर्ण केल्या पाहिजेत. तर अशा प्रकारचं या ठिकाणी इथपर्यंत झाला वेळ. तर इथे आपण थांबू. बाकीचं राहिलेलं जे आहे ह्या प्रकरणाचं बाकीचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण नंतरच्या तासाला घेऊ. आता या ठिकाणी आपण समाप्त करत आहे. कारण पुढचं जे आहे याचे प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहेत. प्रश्न काय आहेत लक्षात घ्यायचे. शास्त्र म्हणजे काय, प्रश्न पहिला जो आहे, अर्थशास्त्र शास्त्र म्हणजे काय. दुसरं आहे
व्यवस्थापन, अर्थशास्त्राचं व्यवस्थापन, कुटुंबाचं व्यवस्थापन म्हणजे काय? कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन म्हणजे काय? हे दोन प्रश्न त्याच्यावरती तयार होतात. अनेक प्रकारचे अनेक विचारवंतांनी ज्या व्याख्या सांगितलेल्या त्या व्याख्या आपण या मध्ये द्यायचे. ॲडम स्मिथ असेल, निओनेल रॉबिन्स असेल आणि दुसरे आहे प्राध्यापक मार्शल असेल, या तिघांच्या व्याख्या या प्रश्नामध्ये आल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. आणि कुटुंबाचं आर्थिक व्यवस्थापन म्हणजे काय, जसं आपण पहिला तक्ता बघितलेला होता, त्या तक्त्यानुसार आपण आवश्यक गरजा कशा पूर्ण केल्या पाहिजेत, कोणकोणत्या, आणि अनावश्यक गरजा असेल त्या आपण टाळल्या पाहिजेत. त्यालाच आपण कुटुंबाचं व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन असं म्हणतो. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण हा तास म्हणजे इथे बंद करत आहे. बाकीचं राहिलेलं आपण नंतर त्या तासाला आपण घेऊ. तर आत्ताचं जे मी प्रश्न दिलेले त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढा, पाठांतर करा, म्हणजे नंतर तुम्हाला परीक्षेला त्याचा उपयोग निश्चितपणे होईल. तर धन्यवाद. आपला आजचा लेक्चर संपलेला आहे.